आज व्लॉगची सुरुवात झाली गोलूला स्कूलमध्ये सोडण्यापासून, कारण सकाळपासून खूप गडबड चालू होती, त्याच्यामुळे व्लॉग स्टार्ट करायला वेळ नाही मिळाला. गोलूला स्कूलमध्ये सोडून झाल्यानंतर मी पार्लरमध्ये गेली होती आयब्रोज करायला, कारण आज माझं एक इम्पॉर्टंट ब्रँड शूट होतं. घरी आल्यानंतर मी पटकन मेकअप करून घेतला आणि आजचं माझं जे ब्रँड शूट होतं ना, ते मला प्रोफेशनल शूट करायचं होतं, म्हणजे कॅमेरामध्ये शूट करायचं होतं आणि ते शूट करण्यासाठी मी जयला बोलवलं होतं. सकाळपासून माझी इतकी काही गडबड चालू होती ना, आणि त्यातून शूटची तयारी पण करायची होती, म्हणून मला नाश्ता करायला जरा सुद्धा टाइम नाही मिळाला. थोडा वेळ ब्रेक घेतला आणि शूट स्टार्ट करायच्या आधी मी पहिला नाश्ता करून घेतला. आरतीला भेटल्यानंतर जे सुख भेटतं ना गाईस, तुम्ही नाही समजू शकत. ओ माय गॉड, असताना सुद्धा ओ माय गॉड. असं काहीतरी वाटतं, असं काहीतरी म्हणजे काही नाही. त्यानंतर मी ब्लॅक कॉफी घेतली, कारण ब्लॅक कॉफी घेतल्याशिवाय मला एनर्जी येत नाही. आणि इथे आमचा कॅमेरा सेटअप चालू होता. हे बघा, अखियों में सजना, अखियों में सपना, अखियों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, ये बिजली का बिल आ गया. 10 टेक दिल्यानंतरची माणसाची रिएक्शन बघा. 10 टेक दिल्यानंतर माणसाची रिएक्शन बघा. जय म्हणजे खरोखरच एंटरटेनमेंट कॅरेक्टर आहे, आणि तो असला ना की आमचा इतका टाइमपास होतो. असाच टाइमपास शूट स्टार्ट करायच्या आधी आमचा खूप वेळ चालू होता, आणि सगळा टाइमपास करून झाल्यानंतर फायनली आम्ही शूटला स्टार्ट केलं आणि 2 तासानंतर आमचं शूट कम्प्लीट झालं. बाय 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 बाय. अय माझा हात दुखतोय. बाय 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 गाईस, बाय बाय. हा मुद्दामून व्लॉग चालू आहे म्हणून एवढी ऍक्टिंग करतोय. संध्याकाळी आमच्या फॅमिलीमध्ये एक एंगेजमेंटचा प्रोग्राम होता, त्यासाठी मम्मी पप्पा निघत होते आणि म्हणून मम्मी इथे तयार होत होती. आम्हाला पण बोलत होते की तुम्ही पण चला, पण फॅमिली प्रोग्राम मध्ये जायचं म्हणजे मला तर खूप बोर होतं. रात्री घरी रिटर्न आल्यानंतर मम्मीला पप्पांसोबत एक रील बनवायची होती, सो त्याचीच इथं तयारी चालू होती. परमिशन घेणार होतीस ना? ते फक्त बोलण्यासाठी असतं. चला येते मी. हा. आणि काय कराल? डोक्यात हात करा ना. आणि असं करा, असं कुणाकडे बघून असं असं वरती असं. देवाला विचारा. शूट करून सगळं आवरून झाल्यानंतर मी एडिटिंग करत बसले होते, आणि रात्री 2 वाजता मला भूक लागली आणि क्रेविंग्स पण होत होत्या. त्यातून ताई पण जागी होती. मग ताईला सांगितलं की मस्त गरमागरम पास्ता बनव. मला तर कितीही भूक लागली तरी स्वतःच्या हाताने बनवून काहीतरी खायचं एवढी मेहनत मी नाही घेत बसत, म्हणून मी सरळ ताईला सांगितलं, आणि ताईच्या हातचा पास्ता मला आवडतो सुद्धा. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.